नमस्कार मित्रांनो, मुंबई महाराष्ट्रासकट प्रमुख 20 बातम्या आपण संक्षिप्त स्वरूपात जाणून घेऊया। त्या अगोदर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्र सरकारचे जिओ टॅग्ड प्रकल्पांना 13 डिजिट आयडी। महाराष्ट्र सरकारने आता सर्व पायाभूत प्रकल्पांसाठी जिओ टॅग्ड 13 डिजिट आयडी अनिवार्य केला आहे, म्हणजे योजना पारदर्शक आणि सहज ट्रॅक करण्यायोग्य होत्या। कोल्हापूरच्या चित्रनगरीसाठी 44.4 कोटीचा निधी मंजूर। महाराष्ट्र मंत्रिमंडळाने कोल्हापूर चित्रनगरी विकसित करण्यासाठी 44.4 कोटी मंजूर केले आहेत। यात सीसीटीव्ही, फायर सेफ्टी, स्क्रीनिंग, थिएटर यांसह पोस्ट प्रोडक्शन युनिटचा समावेश आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाळवंट उद्यानाचे प्रवेशद्वार कोसळले। सिद्धार्थ उद्यानात आलेल्या वादळाने 2 महिलांचा मृत्यू, तर शहर पालिकेने 5 लाख मदतीचा ऐलान केला आहे। माझं गाव माझा जिल्हा रिपोर्ट 4 ते 5 दिवस मुसळधार पाऊस। रिपोर्टनुसार पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्र मुसळधार पावसाची शक्यता असून अनेक गावखेडे वेध घेत आहेत। राज्यात आज हलक्या ते मध्यम पावसानंतर शेतकऱ्यांना दिलासा। पुणे आणि कोकण भागात हलका ते मध्यम पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप तयारीला फायदा झाला। रत्नागिरीत 13 वर्षीय स्वरांगीचा करंट लागून मृत्यू। सुरक्षेच्या दुर्लक्षामुळे घरात करंट लागून स्वरांगी 13 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला। पोलिसांनी तपास सुरू केला। शहरी रस्त्यावर लोटांगण आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत। सकाळी पुणे येथील रस्त्यावर लोटांगण आंदोलनामुळे वाहतूक ठप्प। प्रशासनाने मध्यंतरी मार्ग व्यवस्थापन सुरू केले आहे। पीएम किसानचा 20वा हप्ता जूनमध्ये येणार, ई-केवायसी पूर्ण करा। पात्र शेतकऱ्यांसाठी पीएम किसानच्या 20व्या हप्त्याचे जूनमध्ये 2000 रुपये जमा होणार आहेत। ई-केवायसी निश्चित करणे मात्र आवश्यक आहे। क्लीन प्लॅनेट प्रोग्रामद्वारा पुणे सोलापूरमध्ये रोगमुक्त बीज। केंद्र सरकारची क्लीन प्लॅनेट प्रोग्राम अंतर्गत पुणे व सोलापूर जिल्ह्यात रोगमुक्त बियांचा वापर वाढणार आहे। राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांसाठी निधी मंजूर। मोदी सरकारने देशभरातील राष्ट्रीय महामार्ग, पूल व एक्सप्रेसवे प्रकल्पाशी मंजुरी दिली, त्यांना लागणारा निधी जाहीर केला। आरबीआयने सोन्यावर एलटीव्ही 85% पर्यंत वाढवला। आरबीआयने सोने गहाण ठेवून येणाऱ्या कर्जाची मर्यादा आता 85% केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना सोने गहाण ठेवून जास्तीत जास्त कर्ज घेता येणार। मान्सून 12 ते 18 जून दरम्यान पुन्हा सक्रिय होणार। IMDच्या रिपोर्टनुसार पावसाचा थांबलेला मान्सून 12 ते 18 जून दरम्यान पुन्हा सावरला जाईल। शेतकरी जपून राहतील। शेतकऱ्यांना जून 15 नंतर पेरणी करण्याचा सल्ला। महाराष्ट्र कृषी विभागाने पाऊस स्थिर होईपर्यंत म्हणजेच जून 15 पेक्षा नंतरच खरीप पेरणी करावी असा सल्ला दिला आहे। आजचे सोन्या चांदीचे भाव। सोने 24 कॅरेट 96,850 रुपये ते 98,127 प्रति 10 ग्राम। चांदी 1,06,135 ते 1,08,900 प्रति किलो। तिलक वर्मा हॅम्पशायर काउंटिंगमध्ये खेळणार। महाराष्ट्राचे तिलक वर्मा इंग्लंडतील हॅम्पशायर काउंटिंग क्लबकडून स्पर्धेत निमंत्रित झाला आहे। त्याची आवक वाढण्यास मदत होणार आहे। तर मित्रांनो, ह्या होत्या महाराष्ट्रातील काही प्रमुख घडामोडी, ज्या संक्षिप्त रूपात आपण पाहिल्या। तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।